या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। नमस्कार, मी मच्छिंद्र शिंदे बोलतोय भटगे गावातून। आमचं गाव भटगे। काडाजी साहेब आमचे हॅट्रिक करणार आहेत। कसा काही एवढा विश्वास कुठून येतो? आम्हाला आत्मविश्वास आहे। जनतेने त्यांना कौल दिलेला आहे उभारा म्हणून, त्यांनी उभारले। काडाजी साहेबांचे असे 2-3 कामं सांगा की बाबा हा काडाजी साहेबांच्या जीवावर कमीत कमी 32,000 सभासद, 1,500 कर्मचारी यांनी एवढी जगतात। ऊस तोडी कामगार त्यांचे परिवार मिळून असे 2 लाख कुटुंब जगुतात। त्याच्यावर आम्ही काडाजी साहेबांचा प्रचार करतो। मग बापूने तर दक्षिण मध्ये रस्ते आणले, लाईट आणले, रस्त्यात खड्डे आहेत। जाऊन हटकेपर्यंत बघून या, मग बोला। बर, जर तुम्ही त्यापासून जाऊन बघा। आम्ही महिलांना 1,500 रुपये देतो, गॅस सिलेंडर देतोय। गॅसचे देतात, तेलाचा भाव वाढले, इतर भाव वाढवले, गॅसचे भाव वाढवले, त्यात काय ह्याचे पैसे याच घातले, त्यात काय सुख आहे? मग ते कशा काय सांगतात हॅट्रिक मारणार म्हणून? हॅट्रिक मारते त्यांनी मनाने म्हणते जो आम्ही आमच्या काडाजी साहेबाला विजय करणार। आजची सभा आहे, जाणार आहे? नाही, काडाजी साहेबांचा प्रचार। अच्छा, काल उद्धव साहेबांची सभा झाली, काय पाहिलंय का उद्धव? गेलतो, आमचे शरीर चांगलं आहे। गेलते त्यांनी, आम्ही आमची काडाजी साहेबाचा अपक्ष आम्ही प्रचार करणार। सध्या असा एक निरोप पसरत आहे की काडाजी साहेब समाजासाठी उतरले नाही, त्यांची चिमणी पडली म्हणून वैयक्तिक राग। साहेब ऐकून घ्या, त्यांची चिमणी पडली खरे, आमची बायका लेकरं सुद्धा आज आम्ही भिकायला लागलो असतो। हे जर नाही कारखान्यात चाललं असतं तर आम्ही आज कुठं झोरी येऊन भीक मागत हिंडलो असतो। हे 1,500 रुपये देऊन तुम्ही काय सुख केलं? नाही, माझा प्रश्न असा आहे, काडाजी साहेब फक्त चिमणीसाठी राजकारणामध्ये आहेत, चिमणीसाठी, समाजासाठी नाही। त्यांनी तुम्ही मान्य करताय समाजासाठी नाही येत? नाही, समाजासाठी, सगळ्यासाठी आहे। हे चिमणी पडले म्हणून त्यांना फॅट बसून हे उतरले। त्यांचं असलं हे काय राजकारण? म्हणजे काडाजी साहेब स्वार्थ साधण्यासाठी राजकारणामध्ये आलेलं असं सांगायचं? सगळ्यासाठी, जनतेसाठी उतरलेले आहेत। असं त्यांनी अत्याचार आमच्यावर केले काल भाजप सरकारने, म्हणून त्यांनी एवढं पाऊल उचलला, तो घेतले। आता बीजेपीकडून एक स्लोगन दिलं जातोय, बटेंगे तो कटेंगे, या विधानावर कसे बघताय तुम्ही? बटेंगे तो कटेंगे, आम्ही बी बघे ना, आमचं बी अपक्ष पक्ष आहे, बघेंगे कटेंगे आम्ही बी। सध्या बीजेपीचा एक स्लोगन चालू आहे, बटेंगे तो कटेंगे, या मुद्द्यावरून खूप राजकारण सध्या ढवळून निघालेलं आहे, तर आपण याकडे कसे बघताय? हा मुद्दाचा चुकीचा नॅरेटिव्ह पसरण्याचा काँग्रेसांनी खूप मोठा प्रयत्न केलाय। नाही, काँग्रेसवाले म्हणतात की बीजेपी असे म्हणतात। नाही, मी तो मुद्दा बीजेपीने म्हटलेला आहे, बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर आहे। बटेंगे म्हणजे कटेंगे म्हणजे काय? जेव्हा आपण एकत्र होतो, म्हणजे जेव्हा आपल्याला हे आले, कोण म्हणतात, इंग्रज आले, त्यांनी तेच केले, बाटो और राज करो, हेच राज हे काँग्रेस करतात। मग हे बटेंगे कटेंगे आहेच। आणि खरं सांगतो तुम्हाला, आजपर्यंत कुठल्याही बीजेपी नेत्यामुळे, कुठल्याही बीजेपीमुळे कुठल्याच समाजाला, कुठल्याच जातीला त्रास झालेला नाहीये। त्यांचा मूळ विकास हाच मुद्दा आहे। आणि जर आपल्या देशात, जगामध्ये आपण विकसित होऊ शकतो फक्त बीजेपीला एक हाती सत्ता देऊन बघा। हातूरचे म्हणजे आज सभेसाठी जाण्याची तयारी आहे का काय? मग आता आज मोदी येणार आहेत देशात, सोलापुरामध्ये, माहिती आहे? माहिती आहे। अच्छा, मग काय वातावरण काय चालू आहे आपल्या इथे? कोणत्या नेत्याचा हवा चालू आहे? काँग्रेस आहे काय कमळ आहे? हात आहे की कमळ आहे? हात आहे, हाताची हवा चालू आहे। अच्छा, हे तर म्हणतात की कमळाची हवा चालू आहे। आम्हाला दिसतंय तेवढं म्हणायला। अच्छा, कुणाची सत्ता येईल असं वाटतंय? पुन्हा टोकात हात दिसायला, पण कोण येते पुन्हा टोकात? इथं हात नाही की दक्षिण मध्ये? हात नाहीये। हात नाही, धनुष्य हे आहे, मशाल आहे की हात नाही कसं? बर, ठीक आहे, ओके। तर सध्या बीजेपीचा एक नारा हे होत आहे की बटेंगे तो कटेंगे, काय हे खूप राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे, याकडे आपण कसे बघताय? पुन्हा अपेक्षा चांगल्या आहे ते, पण हे योग्य आहे का असं बोलणं? योग्यच आहे, कारण आम्ही बी फिरतो सगळीकडे। बर, एका जिल्ह्यातच फिरत नाही, जवळजवळ 10-15 जिल्ह्यात फिरतो आम्ही, सगळीकडे बघतो आम्ही। पण आज माणसाची म्हणजे कशी परिस्थिती आहे, कुठं काय आहे ते आम्हाला पण सगळं कळतंय ना, त्यामुळे त्यांचं बरोबरच आहे ते योगीजी बोललेलं। बर, आज सभेला जाणार आपण? हा, जाणार ना। अच्छा, उद्धव साहेबांची काल सोलापूर सभा झाली, त्यांच्या जात नाही, मोदीजी, योगीजी, अमित शहाजी,
म्हणजे आणि खास जयवंतराजी. तुम्ही खास तिकडून आलात का म्हणजे सभा पाहण्यात? नाही नाही, आम्ही राहायला इथं आहे, पण खास आम्ही त्यांची फेवरेट. अच्छा, मोदीजी काय अपेक्षा काय आहेत आज भाषणामध्ये? भाषणामध्ये काय आपल्याला काय त्यांनी आतापर्यंत त्यांनी चांगलेच केलेत, वाईट कुणाचे केले नाहीत त्यांनी. म्हणजे जे खाणारे पैसे होते ना ते बंद झालेत, सगळ्याच्या घरापर्यंत पैसे पोहोचले, हेच आनंद आहे आम्हाला. आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केलं नाही काय. ठीक आहे. फक्त लोकांपर्यंत चाललेत ना पैसे. तुमचा मतदार इथला आहे का मतदार? मतदान इथलं नाही. बरं, ती एक शेवटचा प्रश्न विचारतो, इथं कोण होईल असं वाटतं आमदार दक्षिण मध्ये? दक्षिण मध्ये सुभाष बापू येतात. हा, राणा जगजित सिंग. सोलापूरचं काय माहिती आहे आपल्याला? दक्षिण सोलापूरमध्ये तर बीजेपीच बसते. बीजेपी. आम्हाला बीजेपी, हिंदू आम्ही कट्टर आहे. हा, आम्हाला बीजेपीच पाहिजे सरकार. मग सध्या ते एक स्लोगन गाजत आहे बीजेपीचं, सध्या वादग्रस्त पण चालू आहे, बटेंगे तो कटेंगे. मग हे याचा अर्थ काय? बरोबर आहे की मग. आज आपल्या सोलापूरमध्ये मोदींची सभा आहे 3 वाजता का 2 वाजता. आपला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने मोदीच्या नावाने मतं मागितलेलं आहे, त्यांनी निवडून आला तिथं. मग आपण आपल्या भारत देशामध्ये मोदीचे सरकार आणायचं हे 100% सरकार आणणार. त्यामुळे आमच्या इथं दक्षिण मध्ये सुभाष बापू देशमुख यांना निवडून आणणार. आणि मी 70 वस्तीचा रहिवासी आहे. इथून जवळजवळ त्यांना 2-3 हजारच्या लीडच्या मताने सुभाष बापू देशमुख यांना निवडून आणून गवाही देतो. अच्छा, मग बापूंसोबत तगडे आव्हान आहेत को साहेब? जो आपल्या धर्मराज काळादी साहेब आहेत, इकडे काळादी आहे. 10 वर्ष झाले बापू इथले आमदार आहेत, आता तिसऱ्यांदा हॅट्रिक यांचं 100% करणार आहोत. यावेळेस चर्चा अशी आहे, ऐकतोय मी किंवा विरोधक सांगतात की यावेळेस बापू हॅट्रिक करणार नाहीये. नाही करणार 100%, त्यात काय वाद नाही. कोणत्या याच्यावर विश्वास, कसा काय विश्वास आहे तुम्ही सांगता हॅट्रिक करेल म्हणून? त्यांचं काम आहे तेवढं. आपला बीजेपी मोदी शहा यांच्या वरच्या आपण लेवलने बघितलं, भाजप पक्षाच्या ह्याच्यावर त्यांच्या ह्याच्यावर विश्वासावर काम. सध्या बीजेपी हे जातीय राजकारण करते असं वाटतंय का तुम्हाला? कारण की बटेंगे कटेंगे असे तुम्ही खुलेआम नारा देताय. राजकारण कोण करतंय? याचा अर्थ काय? बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ काय? बटेंगे तर कटेंगे म्हणल्यावर काय, आपण सगळे मिळून एक राहू, एक शेप एक रहेंगे तो शेप रहेंगे, नाही तो कटेंगे, नाही तर कटेंगे. हे वादग्रस्त विधान आहे ना साहेब. वादग्रस्त विधान कशाला? आपण त्याला जे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय नाही. हे इलेक्शन मध्ये चालतंय असं काही. सामान्य नागरिक याकडे कसे बघतो मग बटेंगे कटेंगे? या सामान्य नागरिक एकच म्हणणार आहे, आपल्यामध्ये भांडणं होऊ नये, एक राहावा. मग आपल्याला बीजेपी सत्ता आणा, हिंदुत्व मुद्दा आपल्याला सगळ्यात हिंदू राष्ट्र करायचं, या उद्देशाने एकत्र या. दौऱ्यावर आहेत, जाहीर सभा होणार आहे, या सभेकडे आपण कसे बघता? आजची जी सभा होणार आहे त्या सभेमुळे पूर्ण वातावरण बीजेपी होऊन जाणार आहे. आणि सभेकडे अपेक्षा म्हणून असं काय नाही, कारण की अपेक्षेपेक्षा खूप जास्त आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे येत्या 10 वर्षामध्ये म्हणा, आणि याच्या पुढे पण ते असंच करत राहतील. त्यामुळे अपेक्षाचं तर काही म्हणजे विषयच नाही आहे. आपण कोणत्या मतदारसंघातून येतात? दक्षिण, उत्तर, मध्य? दक्षिण मतदारसंघ. दक्षिण मध्ये सध्या काय हवा आहे? दक्षिण मध्ये नाही, कोणत्या नेत्याची हवा आहे सध्या? सध्या बीजेपीचीच हवा आहे. आणि 100 प्रमाणे जसं म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये बीजेपी आली तशी या वर्षी पण बीजेपीच येणार आहे. इकडे दक्षिण मध्ये बघितलं तर अमर पाटील आहेत, धर्मराज काळदे आहेत, मनसेचे महादेव कोगनरे आहेत, प्लस वंचितचे संतोष पवार आहेत. मग या नेत्याकडे आपण कसे बघतात? बीजेपीकडे, बापूंकडे, या नेत्यांकडे? नाही, बापू साहेबांचं काम बघितलं तर दक्षिण मध्ये खूप काम केलेलं आहे, रोडचं काम केलेलं आहे, सर्व पूर्ण काम पूर्ण केलेलं आहे. एवढंच की जे पाणीचं प्रॉब्लेम आहे ते 8 दिवसाला पाणी येते, ते बापू साहेबांना एक विनंती आहे की ते 3-4 दिवसाला पाणी यावं, एवढं माझी इच्छा आहे. अनेक प्रकल्प सोलापूर शहरामध्ये विरोधक सांगतायत की MIDCचा जो प्रकल्प होता मंद्रुपेठ अद्यापही नाही झालेला आहे, तर बापू काय विकास करतात असे विरोधक म्हणतात. ओके, त्या खूप चांगला मुद्दा विचारला सर तुम्ही. त्या मुद्द्यामध्ये असं आहे की बापू साहेबांनी किंवा बीजेपीने तो पूर्ण MIDC करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला होता, पण हेच लोक तेव्हा विरोध केले. आणि आता जेव्हा ते प्रकल्प म्हणजे आता जेव्हा इलेक्शनचा मुद्दा तोच मुद्दा ह्यांनी उचलतात, म्हणजे खूप मोठा, म्हणजे ह्यांच्यात काय आहे की चुकीचा नॅरेटिव्ह पसरण्याचा हा खूप वेळा झालेला आहे. आणि तिसरा म्हणजे आजपर्यंत आम्ही जेव्हा पण बापूकडे गेलो, एखादा छोटा लहान मुलगा जरी गेला की बाबा तो असं इथं रोडचा प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला काम झालेलं आहे. आणि बीजेपी असे एक पक्ष आहे की ती आपल्या देशाचा विकास हा मुद्दा पकडतो पहिला, आणि देशावर प्रेम असलेला एकमेव पक्ष आहे म्हणजे बीजेपी आहे, बाकीकडे काहीच मुद्दा नाही. आणि तिसरी गोष्ट, ह्यांच्याकडे ह्यांच्या कार्यकर्त्यांना पण सांभाळता येत नाही, तर हे देश काय सांभाळणार आहेत? पहिलीच गोष्ट, कार्ड देणं सांगितलं की आम्ही तुम्हाला तिकीट देतो, इकडे बाप ह्यांना मान्याला म्हटले की ह्यांना तिकीट देतो, ह्यांनी इकडं असं 3-4 सांगून तिकीट तर अमर पाटलांना मिळाला, तो चांगला असेल त्यांच्या विषयानं, त्यांच्याबद्दल बोलतो मी परत. मग तरी पण त्यांनी एक
त्यांना पण नाही, ह्यांना पण नाही, आणि ताई तर कुठं आहेत हेच पण पत्ता नाही. अशा वेळी, अशा परिस्थितीत त्यांचे लोकच समरत आहेत. त्यांना काय माहितीये का, मला एकच कळतंय, जिथं तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही तर तुम्ही देश तर लांबच, सिटी पण गाव पण सांभाळू शकत नाही. आणि प्रत्येक कुठलाही पक्ष असू दे त्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे असायला पाहिजे. जसं बीजेपीकडे महत्वाचा मुद्दा आहे देश प्रथम. अटलजी वाजपेयी म्हणायचे, सत्ता आएगी सत्ता जाएगी लेकिन देश बचनी चाहिए. असे पक्ष आहे, या पक्षाला सोडून दुसरा पर्याय देशात नाही, आणि जगात एकमेव पक्ष असेल तो बीजेपी आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.